येथे हिंदू संमेलनात डॉक्टर संदीपराव महिंद यांचे प्रतिपादन। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा हिंदुस्थानचा चौथा स्वातंत्र्य दिन असल्याचे मत। पंचपरिवर्तन संकल्पनेवर मार्गदर्शन, उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गडिंग्लज तालुक्यातील नूल इथं आयोजित हिंदू संमेलनात डॉक्टर संदीपराव महिंद यांनी अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा हिंदुस्थानाचा चौथा स्वातंत्र्य दिन असल्याचं प्रतिपादन केलं। यावेळी विभाग संघचालक आप्पा दड्डीकर तसंच भडगाव येथील समर्थनगर मठाचे किसन महाराज आणि भगवानगिरी महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभलं। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि युगपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले। आपल्या भाषणात डॉक्टर महिंद यांनी गेल्या 500 वर्षातील सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आढावा घेत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आणि इंग्रजांच्या दासत्वातून मिळालेले स्वातंत्र्य हे महत्त्वाचे टप्पे असल्याचं सांगितलं। हिंदू संस्कृतीची मानके पुन्हा प्रस्थापित करताना संघटित शक्तीला नवसंजीवनी मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी आप्पा दड्डीकर यांनी पंचपरिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करत समाजातील सध्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची असल्याचं सांगितलं। वैयक्तिक पातळीवर पंचपरिवर्तन अंगीकारणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। कार्यक्रमाचं स्वागत सागर मांजरे यांनी केलं। तालुका कार्यवाह ज्योतिबा पाटील, राजू रणदिवे, ओंकार देशपांडे, सुदर्शन चव्हाण, डॉक्टर दिलीप मांजरेकर, राजू देवारडे, शेखर जोशी, सचिन शेंडगे, शिवानंद धनवडे, पंकज धबाले, संयोजक सचिन पाटील, महेश कदम, सुनील नांगरे, कुमार देसाई, महेश हंचनाळे यांच्यासह नूल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरुप्रसाद कागवाडे यांनी केलं तर आभार आदेश विचारे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।